स्वर्ग आणि नरक या शब्दांकडे आपण अनेकदा केवळ कल्पित कथा म्हणून पाहतो. पण भारतीय तत्वज्ञानात या केवळ भौगोलिक जागा नसून आपल्या कर्माच्या गुंतागुंतीच्या सावल्या आहेत. मृत्यूनंतरच्या प्रवासाची भीती बाळगण्यापेक्षा आजच्या जीवनात आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे आहे. शास्त्र असं सांगतं की आपण ज्याला स्वर्ग म्हणतो ती सुखाची पराकाष्ठा आहे आणि नरक म्हणजे आपल्याच इच्छांनी निर्माण केलेली वेदना. हा प्रवास बाहेरचा नसून आपल्या अंतरात्म्याचा आहे, जो आपण आपल्या प्रत्येक कृतीने आजच घडवत आहोत. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विन्दति मातरं तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति. महाभारत शांती पर्व कर्माची अटळ गती आणि फलाची निश्चिती स्पष्ट करताना हा श्लोक येतो. हजारो गायींच्या कळपात जसं वासरू केवळ आपल्या आईलाच शोधून काढतं, तसंच माणसाने केलेलं कर्म, मग ते चांगलं असो वा वाईट, ते त्याच्या कर्त्याला अचूक शोधून काढतं. आपण ज्याला नरकाची यातना म्हणतो ती प्रत्यक्षात दुसरं तिसरं काही नसून आपण भूतकाळात पेरलेल्या कडू बियांचं फळ असतं. निसर्ग कधीच चुकत नाही. स्वर्ग आणि नरक हे निव्वळ दोन वेगळे पत्ते नसून ती आपल्या कर्माची परिपक्व अवस्था आहे. जेव्हा आपण स्वार्थ आणि ईर्ष्या बाळगतो तेव्हा आपण नरकाची दारे उघडत असतो, आणि जेव्हा आपण निस्वार्थ प्रेम करतो तेव्हा स्वर्ग स्वतःहून आपल्या आयुष्यात अवतरतो. महाभारताच्या महाप्रस्थानिक पर्वात युधिष्ठिराचा अंतिम प्रवास अत्यंत मार्मिक आहे. पांडव जेव्हा हिमालयातून स्वर्गाकडे निघाले तेव्हा वाटेत एकामागून एक पांडव पडत गेले. केवळ युधिष्ठिर आणि त्यांच्यासोबत असलेला एक निष्ठावान कुत्रा जिवंत राहिले. स्वर्गाच्या दाराशी इंद्र स्वतः रथासह उपस्थित झाला, पण अट एकच होती, त्या कुत्र्याला तिथे प्रवेश नव्हता. युधिष्ठिराने इंद्राला नम्रपणे सांगितले की जो माझ्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आला त्या जीवाचा त्याग करून मिळणारा स्वर्ग माझ्यासाठी नरकासमान आहे. तो कुत्रा साक्षात धर्म होता. युधिष्ठिराचा हा निर्णय हेच दर्शवतो की स्वर्ग म्हणजे केवळ ऐश्वर्य नव्हे, तर शेवटच्या श्वासापर्यंत धर्माचा आणि निष्ठेचा हात न सोडणे हाच खरा स्वर्ग आहे. आजच्या काळात जर एखाद्या व्यक्तीकडे अफाट संपत्ती आणि सोयीसुविधा आहेत, पण मनात सतत भीती, लोभ आणि असुरक्षितता असेल, तर तो भौतिक स्वर्गात असूनही मानसिक नरकात जगत आहे. याउलट झोपडीत राहणारा माणूस जर समाधानी असेल तर तो पृथ्वीवरच स्वर्गाचा अनुभव घेतोय. शुभाशुभफलं कर्म मनोवाग्देहसंभवम् कर्मजागतयो नृणाम् उत्तमाधममध्यमाः. माणूस केवळ हातापायांनी कर्म करत नाही, तर त्याचे शब्द आणि त्याचे विचार हे देखील कर्माचेच भाग आहेत. शास्त्रानुसार नरक ही केवळ शिक्षा नाही, तर ती एक शुद्धीकरण प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे सोनं आगीत तापवून शुद्ध होतं, तसंच कुकर्माचा परिणाम भोगताना जीवाचा अहंकार नष्ट होतो. उत्तम विचार आपल्याला देवाच्या जवळ स्वर्ग नेतात. मध्यम विचार आपल्याला पुन्हा मानवी संघर्षात मृत्यूलोक ठेवतात, आणि अधम विचार आपल्याला अंधकाराच्या गर्दीत नरक ढकलतात. आपण आज जे विचार करतोय तेच आपल्या उद्याच्या जगाची निर्मिती करत आहेत. श्रीमद भागवतात अजामिळाची कथा येते. त्याने आयुष्यभर वाईट कर्मांचा डोंगर रचला होता, पण मृत्यूच्या वेळी जेव्हा त्याने अत्यंत आर्ततेने आपल्या मुलाला, ज्याचे नाव नारायण होते, हाक मारली, तेव्हा केवळ त्या एका नावाच्या उच्चारामुळे त्याच्या मनात भक्तीची ठिणगी पडली. यमदूतांना मागे फिरावे लागले, कारण त्याच्या चेतनेचा स्तर एका क्षणात बदलला होता. ही कथा हे शिकवते की नरकाचे पाश कितीही घट्ट असले तरी जाणीव बदलली की गती बदलते. अजामिळाला नरक टाळण्याची संधी मिळाली कारण त्याच्या अंतर्मनाने शेवटच्या क्षणी पूर्ण शरणागती पत्करली होती, ज्याने त्याच्या पूर्वकर्मांचा जळमट साफ केली. सोशल मीडिया किंवा समाजात कोणाबद्दल द्वेषयुक्त बोलणे हे वाचिक नरक निर्माण करते.
जेव्हा आपण नकळत कोणाची निंदा करतो तेव्हा आपण आपल्याच भविष्यात अशांततेची बीजे पेरत असतो. जर या आध्यात्मिक प्रवासामुळे तुमच्या मनात विचारांची नवीन दिशा मिळाली असेल तर या सखोल प्रवासात आमचे सोबती व्हा. तुमच्या आयुष्यात शांती आणि ज्ञान येऊ. शेवटी स्वर्ग आणि नरक ने कुठेही लांब नसून आपल्या अंतरातच आहेत. ज्या दिवशी तुम्ही रागावर शांततेने, द्वेषावर प्रेमाने आणि अहंकारावर विनम्रतेने विजय मिळवाल त्याच दिवशी तुम्हाला स्वर्गाचा पत्ता सापडेल. लक्षात ठेवा, आपण मृत्यूला घाबरण्यापेक्षा जगण्याला अर्थपूर्ण बनवणं महत्त्वाचं आहे. शांत रहा, विचार करा आणि स्वतःमध्येच त्या ईश्वरी स्वर्गाचा शोध घ्या. राम कृष्ण हरी.